हॅलो गाईस, आपण करत आहात नोकियाचा राउटर कॉन्फिगर. त्यासाठी आपल्याला लागेल त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड. त्यासाठी आपण त्या साईडला हा तो नोकियाचा आयपी ऍड्रेस डिफॉल्ट वाला असतो तो 92.168.1.254 आणि त्याचा डिफॉल्ट युजर नेम आहे ऍडमिन सपोर्ट आणि त्याचा पासवर्ड आहे PLC#HU. त्यासाठी आपण हा राउटर लॉग इन करू. त्यासाठी आपण त्या साईडला आयपी देणे गरजेचं आहे. त्यासाठी आपण इकडे साईडला आयपी लिहून घेऊ. त्यासाठी आपण आयपी लिहू शकतो त्या सिरीज मधला 192.168.1.1 काय लिहू शकतो 254 आहे तर सिरीजचा लिहू शकतो 253 चालेल. सबमिट मास्टर सबमिट 255.255.255.0 त्याला गेटवे 92.168.1.1. आपण बिन आयपी त्याचा पण करू शकतो. त्यासाठी आपल्याला तो DSCP वरती ठेवावा लागेल. हायपर आयपी पण करू शकतो किंवा DSCP वरती पण आपण वापर करू शकतो त्याला. असं आपण DSCP मध्ये तो ऑटोमॅटिक आयपी येईल. आपण त्याच्या पासवर्ड आयपी ला पिन लावून घेऊ. त्यासाठी आपण ओपन करू त्याचा आयपी त्याला लॉगिन आयपी पासवर्ड hashtag आपण ओपन करून घेऊ. हा राउटरचा होम पेज आहे. त्यासाठी आपण राउटर लॉग इन करण्यासाठी नेटवर्क मध्ये जाऊया. नेटवर्क म्हणजे बँड मध्ये जाऊया. मध्ये जो काय पहिलं कॉन्फिगरेशन ते आपण डिलीट करू सर्वात आधी. हे आपण डिलीट झाले. कनेक्शन टाइप पेपर POE ठेवतो आणि पेपर मध्ये इनेबल करून घेत आपण इंटरनेट करू सर्व्हिस मोड इथे विलन आयडी आपल्याकडे येईल. आणि आपल्याला युजर नेम टाकून घेऊया. युजर नेम ऑफिस पासवर्ड असेल सेव्ह करून घेऊ आपण. relevant configuration आपण युजरचा पासवर्ड युजर नेम सेट करू. साठी 2.4 ची आपण SSID नाव देऊ कस्टमरचं. आपण टाकू 2.4 ची पासवर्ड घेऊया 1 2 3 4 5 6 7 8. ओके झालं 2.4 सेट. आता आपण पहिली सेट करून घेऊ. आपण कसं SSID करूया 6 पासवर्ड सेट करूया 1 2 8 1 2 3 4 5 6 7 8. ओके सेव्ह.
झालेलं आहे आपल्याला याचं कन्फिगरेशन